नमस्कार मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. साक्षी आणि विराज. साक्षी आणि विराजला 2 ते 3 दिवसांची मोकळीक मिळाली होती. त्या मोकळ्या वेळेचा त्यांनी पुरेपूर सदुपयोग केला होता. आई बाबा आल्यावरही रात्री त्यांच्या प्रेमाला भरती येत होती. 15-20 दिवसात ते चांगलेच एकमेकांना ओळखू लागले होते. लाज जाऊन आता एकमेकांचे झाले होते. मध्ये एक दिवस विराज त्याला पाहिजे त्या कंपनीत इंटरव्ह्यू देऊन आला होता. आता त्यांच्या रिझल्टचं मेल येणं बाकी होतं. साक्षी कॉलेजला आली. विराजच्या लेक्चर वेळेला ती मुद्दाम पुढेच बसली होती. त्याच्याकडे बघत राहायची. तो शिकवत असताना लपून ओठांचा चंबू करून दाखवायची. विराज त्यांच्या शिकवण्यात लक्ष द्यायचा. तो साक्षीच्या हरकतींकडे दुर्लक्ष करत होता. कॉलेजवरून घरी आल्यावर साक्षी थोडा अभ्यास करून आईंना स्वयंपाकात मदत करायला गेली. विराज घरी येऊन परत मित्राकडे काम होतं म्हणून गेलेला. तो जेवणाच्या वेळी आला. शांततेत सगळ्यांचे जेवण झाले. विराज त्याच्या खोलीत निघून गेला. विराजच्या छोट्या भावाचा फोन आला म्हणून आई फोनवर बोलत बाहेर सोफ्यावर बसल्या. साक्षी बाकी किचन आवरून घेत होती. सगळं आवरून तिला वर जायला तसा उशीरच झाला. ती आली तेव्हा विराज त्याच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होता. झोपला नाहीत तुम्ही? ती दरवाजा लावत म्हणाली. तो कोमात होता म्हणून फक्त हुंकार दिला. ती पण मग तिच्या अभ्यासाला बसली. 1-1.5 तास अभ्यास करून झाल्यावर ती तिचं आवरून बेडवर आली. काय एवढं काम करत आहात? ठेवा ना आता, ती लाडात येऊन म्हणाली. 5 मिनिट साक्षू, थोडंच राहिलं आहे. तो कीबोर्डवर हात चालवत होता. साक्षी बाजूला झोपून त्याला बघत होती. त्याच्या कपाळावर केस आले होते. सरळ नाक, व्यवस्थित आकार दिलेली दाढी त्याच्या चेहऱ्याला परफेक्ट दिसत होती. त्याच्या जाड ओठांच्या कडेने मिशा होत्या. त्यात ते लालसर ओठ कुठून दिसत होते. त्याचं ओठांनी तिचं शरीर पिंजून काढलं होतं. प्रत्येक वेळी मध्येच खालीवर होणारा त्याचा कंठ बघून तिला कसंसं झालं. श्वास घेताना धापणारी छाती आणि कीबोर्डवर चालणारे त्याचे लांबसडक बोटं. त्याचं बोटांनी तिच्या प्रेमाने छळ केला होता. गालात हसत विचारांचे मांडे मांडत तिला झोप लागली. विराजचं काम झाल्यावर त्याने लॅपटॉप ठेवून दिलं. साक्षू तिला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती झोपलेली. साक्षू तिच्या जवळ झोपून तिला मिठीत घेतलं. ती त्याच्या गळ्यात हात टाकून मिठीत गेली. विराजने तिच्या कपाळावर ओठ ठेवले. मिठीत घेऊन डोळे बंद केले, पण त्याला झोप येईना. ती एवढी त्याच्याजवळ झोपली होती म्हणून
आज कॉलेजमध्ये ती कसं वागत होती ते आठवून त्याला हसायला आलं. तिचे केस त्यांनी व्यवस्थित केले. गालावर ओठ फिरवत तिला आवाज देत होता. गुदगुल्या करत होता. साक्षी झोपेत होती म्हणून त्याचे हात धरत होती. त्याने तिच्या मानेत तोंड घातलं. तिच्या मानेवर खांद्यावर ओठ फिरवायला लागला. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच तिला जाग आली. तिने त्याच्या पाठीवर हात नेले. साक्षी, आज कॉलेजमध्ये काय चालू होतं तुझं? म्हणत तो तिच्या गळ्यावर ओठ फिरवायला लागला. काही नाही, ती झोपाळू आवाजात म्हणाली. त्याने विराज अजूनच रोमांचित झाला. असं, थांब आता बघतोस तुला, म्हणत विराज मान वर करून तिच्याकडे बघायला लागला. ती हसून खट्याळ नजरेने बघत होती. आधीच थोडी झोपेत होती म्हणून त्याला जास्तच मोहवणारी वाटली. तो वर सरकत तिच्या ओठांवर तुटून पडला. त्याच्या हातांनी तिचा चेहरा पकडून ठेवला होता. हळूहळू तो त्याच्या पूर्ण वजनासह तिच्यावर आला. याचं ओठांनी इशारे करत होती ना. ओठाला ओठात म्हणत तो परत त्यांना उत्कट ओठात घेत होता. त्याचे हात हळूहळू तिच्या खांद्यावरून खाली आले. छातीवर येताच तिने श्वास भरला. त्याने ओठ मोकळे सोडले नव्हते. एक सेकंद भर थांबून तो पाठीवर झोपला आणि साक्षीला त्याच्यावर ओढले. त्याचं चुंबन मध्ये थांबलं नव्हतं. जेवढा तो उत्कंठतेने करत होता तेवढाच साक्षी त्याला प्रतिसाद देत होती. विराजने तिला त्याच्यावर ओढल्यावर तिचे दोन्ही हात त्याच्या डोक्याच्या बाजूने खाली टेकले. त्याने तिच्या अंगातून टी-शर्ट बाजूला काढून टाकलं. तिच्या पाठीवर हात नेऊन मागचे हुक काढले. आतल्या कैदेत असलेले उभार अलगद मोकळे झाले. तिने थोडा श्वास घेतला. तुला म्हणालो ना, हे घालत नको जाऊ, विराज जड घोगऱ्या आवाजात म्हणाला. त्याच्यासमोर तिचे उंचवटे वरून होते. त्याने अलगद त्यांच्यावरून हात फिरवला. एक दिवस त्याने तोंडात घेतल्याशिवाय गेला नव्हता. त्याचा टोकदार भाग आणि बाजूने फुगीर आकर्षक दिसत होते आता. ती तिच्या हाताच्या आधारावर होती म्हणून तो खाली सरकला. त्याचे गरम श्वास तिच्या त्वचेवर येत होते, ज्यामुळे ती मोहरत होती. विराजने तिच्या एका बाजूने गोल जीभ फिरवली. साक्षीच्या अंगावर सरसरून काटा लागला. दुसऱ्या बाजूला खालून हात लावून त्याने एक भाग तोंडात घेतला. साक्षी वरून होती म्हणून तिला तिच्या शरीरात असंख्य लाटा भरून आल्यासारखं वाटलं. दरवेळी तो वरून यायचा, पण आज काहीतरी वेगळंच वाटत होतं. खालून विराज तिला आडाशासारखा पिळून टाकत होता. साक्षी तिचे ओठ दातात गच्च पकडून होती. तिचा एक हात त्याच्या केसात आला होता. विराजचा एक हात तिच्या पाठीवरून फिरत होता. मध्येच दातांनी तिला बारीक चावल्यावर ती हुंकार देत कळवळत होती. ओहो, हळू ना, म्हणून त्याला सांगत होती.
विराज दुसऱ्या बाजूनेही तसाच तुटून पडला. मध्येच तिच्या ओठांना ओठात घेत होता. साक्षीने त्याच्या अंगातला टी-शर्ट काढून टाकला. त्याच्या गालावर, मानेवर, काठावर ओठ फिरवत ती छातीवर आली. त्याच्या छातीवर ओठ फिरवायला लागली. विराज डोळे बंद करून जोरात श्वास घेत होता. त्याला स्वतःला थांबवणं कठीण जात होतं. साक्षीने तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यापासून पोटापर्यंत फिरवल्यावर त्याने झटकन तिला फिरवून त्याच्या खाली घेतलं. राहिल्या वस्त्रांना फरशीवर पडायला वेळ लागला नाही. साक्षीचा कण्हलेला आवाज आणि त्यानंतर रूममध्ये त्यांच्या दोघांचे सुस्कारे बाहेर पडायला लागले. विराजचा वेग साक्षीला सावरायला कठीण जात होता. त्याची उत्तेजना जास्त होती. मध्येच तिच्या छातीवर ओठ ठेवून ओठांना ओठात जोरात घेऊन तो त्याच्या आतली उष्णता कमी करत होता. साक्षी अर्धवट डोळे बंद करून त्याचा उत्तेजित चेहरा बघत होती. मध्येच दुखावल्यावर तिचा चेहरा त्रासिक दिसत होता. ते सगळं तिला सुखद वाटत होतं. ती बस म्हणाल्यावर विराज थांबला नव्हता. त्याचं मन भरल्यावर त्याने त्याचा वेग वाढवला आणि नंतर तिच्यावर पडला तेव्हा तो धापा टाकत होता. थोड्या वेळात तिच्यावरून बाजूला होऊन तो साक्षीला मिठीत ओढून झोपला. सकाळी विराजला जाग त्याच्या फोनच्या टोनने आली. त्याने झोपेत एका डोळा उघडून पाहिलं. मेल आला होता कंपनीकडून. त्याने पाहिल्यावर समजलं त्याला ज्या कंपनीत पाहिजे होती तिथे नोकरी लागली. तो खुश झाला. त्याने पाहिलं साक्षी खोलीत नव्हती. तो उठून उभा राहिला. तेव्हा साक्षी आंघोळ करून बाहेर आली होती. अंगाला टॉवेल गुंडाळला होता. साक्षू, मला तो जॉब मिळाला. मी खूप खुश आहे. विराज हसत तिला तसंच उचलून घेऊन परत पाठीमागे बाथरूममध्ये घेऊन गेला. ओहो, मला खाली सोडा म्हणत ती पण जास्त होती. त्याच्या आनंदात तिला पण आनंद वाटत होता. त्याने खाली सोडलं आणि तिच्यावर शॉवर चालू केला. मी आत्ताच आंघोळ केली. किती त्रास देता तुम्ही, ती चिडून म्हणाली. भिजली होती परत. त्रास दिलेलं तुला पण आवडतं ना, म्हणून अजून त्रास देतो, म्हणत त्याने टॉवेल ओढला. साक्षी आधी चिडून रागात पण नंतर खट्याळ हसून बघते. परत त्यांची एकमेकांना स्पर्श करत आंघोळ सुरू झाली. वरून पडणाऱ्या पाण्याच्या धारा सोबत त्यांच्या शरीरावर फिरणारे हात आणि एकमेकांचा होणारा स्पर्श काही वेगळाच होता. आतमध्येच एकदा सरळ करून झाल्यावर दोघं थकून पण परत फ्रेश होऊन आले. बरं झालं तुमची नोकरी लागली. आता तुम्हाला कॉलेजमध्ये यावं लागणार नाही. साक्षी खुश होऊन तिचं आवरत म्हणाली. तू जळते ना बाकी मुलींनी माझ्याबद्दल बोलल्यावर. विराज तिच्या पाठीमागे उभा राहून दोघांचे केस सुकवत होता. मग
तुम्हाला आवडेल का कोणी तुमच्यासमोर मला काही म्हणलेलं? साक्षी म्हणाली. आता तर अजिबात नाही. तो तिला मागून मिठीत घेऊन म्हणाला. परत तिच्या गळ्यावर ओठ ठेवले. साक्षी हसून त्यांच्या केसात हात फिरवून म्हणाली, मी जाते, नाश्ता करते आणि डबा भरते. तुम्ही आवरून घ्या. साक्षी बाहेर गेली. विराज हसून त्यांचं आवरायला लागला. साक्षी थोडी अल्लड होती. पण दोघांनी एकमेकांना समजून घेतलं होतं. काही दिवसांनी विराज त्याच्या कंपनीत जायला लागला. त्यानंतर साक्षीने तिच्या मैत्रिणींना विराज तिचा नवरा आहे, जे सर आपल्या कॉलेजवर काही दिवस शिकवायला होते, ते असं सांगितल्यावर सगळ्यांना धक्काच बसला. काही जणी काय काय बोलल्या होत्या त्यांच्याबद्दल म्हणून मनात लाजल्या. त्यानंतर एक दिवस तिने जबरदस्ती तिच्या काही मैत्रिणींना घरी बोलवलं. तेव्हा तिच्या सासूने आणि तिने सगळ्यांना चहा नाश्ता केला. विराज पण आला होता. तेव्हा तो सगळ्यांशी साक्षीचा नवरा म्हणून बोलला. तिला जवळ घेऊन उभा होता. दोघं एकमेकांसोबत छान दिसत होते. त्यानंतर मैत्रिणी निघून गेल्या. साक्षी आता चांगलीच रुळली होती सासरी. विराज आणि साक्षी दोघं एकमेकांचे मूड सांभाळत होते. हळूहळू तिच्या शरीरात बदल होऊ लागले. आधीपेक्षा आता तब्येत तिची चांगली दिसू लागली. त्याचं प्रेमही तसंच दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. दोघांना सुट्ट्या आल्या की दोघं 2 दिवस बाहेर फिरायला जायचे. साक्षीला विराजमुळे जास्त माहेरी राहायला भेटत नव्हतं. एक दिवसच जायचं असेल तर तो जाऊ द्यायचा. जसजसे दिवस जात होते त्यांच्यातलं प्रेम अधिक घट्ट होत होतं. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.